नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहता जनतेचा आवाज. डोंबरवाडी टोल नाक्यावर कायमची समस्या. नवीन कंत्राटदार आला की स्थानिकांकडून टोल वसुली सुरू होते. मग पुन्हा सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते. कोर्टाचा आदेश दाखवत टोल व्यवस्थापनाकडून स्थानिकांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. टोल माफीचा शुक्रवारपर्यंत निर्णय घेतला नाही तर टोल बंद करू, असा तानाजी तांबे यांनी थेट इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या गाड्यांचे, गुड्स व्हेकलचे, प्रायव्हेट व्हेकलचे 50% टोल मासिक पास घेता कामा नये. आम्ही जे पण घेऊ, जे पण करणार आहेत नॅशनल हायवेच्या नॅशनल हायवेचे नियमावली कुठलंही काही करणार नाही. मागच्या ठेकेदारांनी सुद्धा हे असंच केलं होतं. मागच्या ठेकेदाराने सुद्धा त्याला आम्ही हे सांगितलं होतं प्रेमाने. त्यांनी मान्य केलं आणि जुन्नर तालुक्यातील सर्व गुड्स व्हेकल आणि प्रायव्हेट गाड्यांना त्यांनी माफ केलं. आधार कार्ड मागचं नाही माहिती, पण आमच्याकडे आमचे आधार कार्ड चेक करा. नवीन आम्ही ऑर्डर स्थानिक मिळालेली आहे. नवीन नाहीये, जुनीच आहे. आणि त्या हिशोबाने जे आम्हाला डॉक्युमेंट दिलेत नॅशनल हायवेने, त्या हिशोबाने आम्ही काम करतोय. आणि आम्हाला सोबत त्यांनी एक कोर्टाचा निर्णय पण दिलेला आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे, जो व्यक्ती नॅशनल हायवे वापरत असेल त्या व्यक्तीला टोल भरायचा अधिकार आहे आणि त्यांनी टोल भरला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही आमचं काम करणार आहे. तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही नॅशनल हायवेशी संपर्क करून त्यांच्याशी बोलू शकतो. आम्हाला जे आदेश ते देतील ते तुम्हालाही चालतील आणि ते आम्हालाही चालतील. पण आता तुम्ही काय करणार? यापूर्वी टोल काय वसूल आम्ही जे काही नियमाप्रमाणे जे काही प्रत्येक वाहनाला ठरलेले रेट आहेत त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडनं ते पैसे घेणार आहे फास्टॅगच्या माध्यमातून. स्थानिक वाहनांना स्थानिक वाहनांना आम्ही कुठली आमच्या वैयक्तिक याच्यातनं देऊ शकत नाही. आमचे जे वरिष्ठ नॅशनल हायवेवाले जे आम्हाला सांगतील त्या हिशोबाने आम्ही काम करणार आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांना आपण भेटला होता काय कंत्राट घेण्यापूर्वी? नाही भेटला. त्यांना काय सांगितलंय का आम्ही इथल्या लोकांकडून टोल घेतो वगैरे असं? आमची कंपनी येऊन 1 महिना झाला. आम्ही आधी जसं चालू होतं त्याप्रमाणे काम करत होतो. पण आम्हाला हायकोर्टाची ऑर्डर आणि त्याच्यासोबत नॅशनल हायवेचं पत्र आलेलं आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही ह्या गाईडलाईन्सप्रमाणे काम करा. तर आम्ही त्या गाईडलाईन्सप्रमाणे काम करा. हायकोर्टाची ऑर्डर कधी आहे सर? हायकोर्टाची ऑर्डर पण दिली. जुनी आहे का नवी आहे? नवी. 24 जुलै 2025 ची ऑर्डर आहे. काय म्हटले तर? त्यात असं म्हटलेले जोही नॅशनल हायवेचा रोड वापरत असेल त्याला टोल भरण्यास हरकत नाही. हे 3 महिन्यासाठी आले. याच्या अगोदर सुद्धा 3 महिन्यासाठी येऊन गेलेत. त्यांनी सुद्धा जुन्नर तालुक्यातील एकाही रहिवाशाचा स्थानिकांचा टोल घेतला नाही. त्यांचा आधार कार्ड चेक केलं आणि त्यांना सोडलंय. आज मी त्यांना परत विनंती करतोय, हात जोडले त्यांना, जर तुम्ही उद्यापासून जर टोल घेतला तर हा डोंबरवाडीचा टोल नाका आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. जर त्यांनी असं नाही केलं तर तुमची काय भूमिका राहील? जर त्यांनी जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला, गुड्स व्हेकलला आणि प्रायव्हेट गाड्यांना आधार कार्ड बघून सोडलं नाही तर आमची जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेची भूमिका अशी राहील की सदर टोल नाका आम्ही बंद करणार. कायदा हातात घेणार का? कायदा हातात घेतच नाही साहेब. आम्ही जेव्हापासून हा टोल नाका चालू झालाय गजे साहेब, तेव्हापासून हीच अवस्था आहे टोलची. मुळात गजे साहेब, नॅशनल हायवेच्या नियमावलीमध्ये हा टोल नाका बसत नाही. रक्षक सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि टोल वसुलीचं कुठं काम आहे तुमच्याकडे? आमचं ऑल इंडिया बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहे. बरं. आणि आता हे किती दिवसापूर्वी घेतलं आपण? हा आम्ही घेतला 8 फेब्रुवारी. कोण आहे याचे ओनर? याचे ओनर रवी पोसवाल. रवी पोसवाल. रवी पोसवाल. हो. कुठले ते? हे दिल्लीचे. दिल्लीचे. अच्छा. आणि आपण कुठले? मी नाशिकचा. आपण काय काम करता इथं? मी इथं व्यवस्थापक म्हणून काम करतो. टोल व्यवस्था. मला सांगा, का इथंच बाजूला चाळकवाडीचा टोल नाका आहे, त्या ठिकाणी कोणती तशी तुम्ही जशी म्हणताय तशी वसुली केलीच नाही? ते आम्हाला त्याचं नाही सांगता येणार साहेब. आमच्याकडे जे पेपर आले, जे आमचे जे नॅशनल हायवे आमचे अथॉरिटी आहे त्यांच्या आम्ही गाईडलाईन्सप्रमाणे काम करतो. तिथं का होत नाही आणि नाही होत याचं उत्तर जे काही आहे ते नॅशनल हायवे देऊ शकतो, आम्ही देऊ शकतो. तुम्ही स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार नाहीत का? आम्हाला नॅशनल हायवेचे गाईडलाईन दिले, आम्ही त्या हिशोबाने काम करतो. स्थानिकांची काही घेणं देणं नाही तुम्हाला? आम्ही स्थानिकांना आमचा कुठलाही विरोध नाही, पण जे काही आम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो. नमस्कार. आज 3 महिन्यानंतर टोल नाक्याचा ठेकेदार बदलला, नियम बदलले.
त्यांचा चाललाय भूलभुलैया. नॅशनल हायवेची नियमावली ज्यावेळी हा टोल चालू झाला त्यावेळेपासूनच नियमावली ती अप्रूव्हल होती, मान्य होती. पण त्यांनी जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी हा टोल फ्री ठेवलेला आहे. त्यांनी आधार कार्ड दाखवायचं, गुड्स व्हेकल असू द्या, प्रायव्हेट व्हेकल असू द्या, त्यांनी आधार कार्ड दाखवायचं आणि जायचं, कुठलाही टोल भरायचा नाही. पण आत्ताच्या आलेल्या एजन्सीने ही मजुरी चालवलेली आहे की आम्ही स्थानिकांकडनं महिन्याचा 50% पास घेणार, प्रायव्हेट गाडीचा घेणार आणि गुड्स व्हेकलचा घेणार. जर त्यांनी हे बंद केलं नाही आज उद्या 2 दिवसात, तर पुढची भूमिका आमची सदर टोल नाका आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांना हात जोडलेत, विनंती केली की जुन्नर तालुक्याला डुंबरवाडीचा टोल नाका हा फ्री आहे आणि हा फ्रीच राहिला पाहिजे. कारण आजही नॅशनल हायवेचं काम अर्धवट पूर्ण आहे, अर्धवट राहिलं नाही, अर्धवट काम पूर्ण झालेलं नाही आहे. माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी शरद दादांना विनंती आहे की दादा, या टोल नाक्याच्या ठेकेदाराला आपण समजावा. वेळेत जर समजावलं नाही आणि त्याने जर मासिक पास सर्वसामान्य जनतेचे, प्रायव्हेट गाड्यांचे आणि गुड्स व्हेकलचे चालू केले तर आम्ही हा टोल नाका बंद केल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा इशारा समजा. पण आम्ही आज प्रेमाने हात जोडून सांगितलं आहे की जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी हा डुंबरवाडीचा टोल नाका माफ आहे. मागील काही वर्षापासून इथे टोल घेतला नाही, कुणी टोल भरला नाही. जर ह्या आलेल्या 3 महिन्यासाठी आलेल्या ठेकेदाराची जर मजुरी असेल तर आम्ही ती मजुरी मान्य करणार नाही. तुम्ही आमदार शरद सोनवणे फोन लावून ही माहिती का देत नाही? संदीपजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लगेच फोन लावतो दादांना आणि दादांना सांगतो. दरवेळेस आंदोलन करायला लागेल, त्याशिवाय काही जमत नाही. मागच्या वेळेस समजून सांगितले, मागच्या लोकांनी ऐकलं ना, पण त्या लोकांनी आपण कंपनीने सर्वे केला पाहिजे ना त्या गोष्टीचा. माझ्या गाडीवर मी स्थानिक आहे इथला, 3700 रुपये आतापर्यंत पेंडिंग टोल टाकलेले. कुठल्या तुम्ही? होतो. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला आज बाजारभाव नाही. गजे साहेब, मोरे साहेब, संदीपजी, आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, कर्जबाजारी आहे. जर याचं लोकप्रतिनिधींना, आजी माजी यांना पडलं नसेल तर ही जनता त्यांना माफ करणार नाही. आणि जर त्यांनी मासिक पास चालू केले, गाड्या अडवल्या, तर आम्ही त्या दिवसापासूनच टोल बंद करू. तांबे साहेब, ते जे आपल्याला ऑर्डर दाखवतात ते हायकोर्टाची, ती 6 महिन्यापूर्वीची. साहेब, काल परवापर्यंत टोल माफ होता, मग आज अचानक असं का? हा, मग यांची मजुरी आहे. यांची जी एजन्सी आली, ही एजन्सी त्यांचं का त्यांना तो टोल त्यांना परवडत नाही. मग परवडत नव्हता तर तुम्ही त्याचा घ्यायचाच नव्हता ना, सर्वे करायचा होता. नंतर तुम्ही टोल सोडून द्यायचा होता. काय होते म्हणजे आमच्या जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकाला लुटण्यासाठी तुम्ही हा टोल घेतलाय का? याचं उत्तर द्यावं त्यांनी. संदीपजी, उद्या वेळ पडली, मला येरवड्याला जायला लागली तर मी जाईल साहेब, मी घाबरणार नाही. पण हा टोल मी बंद करणार. कुणी टोल फाडायचा नाही. सगळ्या गाडीवाल्यांना तुम्ही सांगून ठेवा, एकाने टोल मासिक फाडायचा नाही आणि डेलीचा फाडायचा नाही. इथं लोकल सगळे पोरं आहेत कामाला, जो तो येतो ते लोकल पोरांशी घालतो. टोलवाले आत बसले असतात, पोरांनी कुठपर्यंत वाईटपणा घ्यायचा. दरवेळेस सांगून झालंय ना की टोल बंद आहे, स्थानिक लोकांसाठी बंद आहे. मग त्या मुलांना काय त्रास झाला पाहिजे? आमच्या लोकलला गाडीवाल्यांना त्रास होतो तो वेगळा, मुलांना होतो तो वेगळा. मागे सुद्धा सर्वे करावा. मागे सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागलं. गजे साहेब, हे साहेब, आम्ही आंदोलन केलं, उपोषण केलं, सगळ्या गोष्टी केल्या. ह्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. मग हे जुन्नर तालुक्याच्या जनतेचा कोण मायबाप वाली नाही आहे का? सांगा तुम्ही. मग आम्ही किती न्यायासाठी आम्ही किती प्रतीक्षा करायची? मोरे साहेब, जर यांनी टोल बंद केला नाही जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला, आम्ही त्या दिवसापासून, आता आमदार साहेब म्हटलेत मी शुक्रवारी येतो, पण आम्ही त्याची सुद्धा वाट बघणार नाही. कारण आमच्यावर हा अन्याय आहे. मुळात हा टोलच इथं बेकायदेशीर आहे. आंदोलन म्हणजे काय करणार तुम्ही? टोल बंद करणार साहेब. आम्ही टोल बंद, वसुली करू देणार नाही. म्हणजे टोल बंद. आम्ही कोणतेही तोडतोड करणार नाही, नुकसान करणार नाही, पण टोल बंद करणार. आम्ही दांड्यावर करणार साहेब, गाड्या जाऊ द्या म्हणणार. कंपनीला बघायचं, कंपनीने ठरवायचं त्यांनी काय करायचं ते. आम्ही कोणत्याही त्यांच्या कॉम्प्युटरची याची त्याची नुकसान करणार नाही. आम्ही दांड्यावर करणार. बाबा जाऊ द्या गाड्या आपल्या.
जर त्यांना जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला टोल मोफत द्यायचा असेल, द्यायचा नसेल तर ही आमची पुढची स्ट्रॅटेजी राहणार मोरे साहेब. धन्यवाद.